नमस्कार मित्रांनो, मी अल्केश मनसूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऐक विथ अल्केश. तर तुम्हाला माहिती आहे, नुकतीच मी TVS रोनिंग घेतलेली आणि आता मी तिला मॉडिफाय केली आहे. तर मला त्याचेच डिटेल्स तुमच्यापर्यंत पोचवायचे होते. तर मॉडिफिकेशनमध्ये मी पहिलं म्हणजे तर हे ब्लॅक एडिशनचं स्टीलबर्डचं हेल्मेट घेतलं आहे. त्याचा ISI मार्क पण ब्लॅक आहे, तर तुम्ही बघू शकता इथे. तर कसा लुक येतो, ह्याच्यामध्ये गॉगल पण आहे आणि ह्याची जी काच होती ती पण ब्लॅक कलरची होती, पण ही मी ट्रान्सपरंट काच घेतली कारण रात्रीचं थोडं विजिबिलिटीसाठी इश्यू येऊ शकतो. त्यामुळे ही मी काच जी आहे ती ट्रान्सपरंट घेतली. तर दुसरं जे मी चेंजेस केले गाडीमध्ये ते आहे नक्कल गार्ड. हे आहेत हँड गार्ड, ह्याला हँड गार्ड पण म्हटलं जातं. आणि हे हँड गार्ड मी घेतले बाग बस्टर्सचे. ह्याच्यामध्ये सिंगल सॉकेटवाले पण होतात, हे मी ड्युअल प्रोटेक्शनवाले घेतलेत. जर तुम्ही बघू शकता इथे ड्युअल पॅनल आहेत. तर हे थोडे मी महागातले घेतले, ज्याची किंमत आहे 1850 रुपये. आणि हे हँड गार्ड खूप गरजेचे असतात, कारण कधी पण तुमचा ॲक्सिडेंट झाला तर तुमचे क्लच आणि ब्रेक दोन्ही तुटू शकतात किंवा तुमच्या हाताला पण जखम होऊ शकते. तर हे फुल प्रोटेक्शन देतं तुमच्या हातासाठी. तर हे हँड गार्ड लावणं तर खूप नेसेसरी आहे. आणि नंतर मी इथे सेकंड म्हणजे हा मोबाईल माउंट घेतला आहे. हा मोबाईल माउंट मी काहीतरी 200 रुपयाला घेतला आहे. त्याची किंमत खूप मजबूत मोबाईल माउंट आहे. तर मी हा मोबाईल माउंटचा उपयोग तुम्ही व्लॉगिंग म्हणसाठी पण करू शकता, बाईक व्लॉगिंगसाठी. आणि थर्ड म्हणजे मी हा टॉप रॅक बसवला आहे, जो खूपच मजबूत आहे. हा टॉप रॅकची किंमत मला पडली 1800 रुपये. हा एक पॅनल 1800 रुपयाचा आहे. आणि त्याच्यावर मी टॉप रॅक ह्याच्यासाठी बसवला कारण मला टॉप बॉक्स बसवायचा होता. तर हा टॉप बॉक्स हा 4200 रुपयाचा आणि 1800 रुपयाचा टॉप रॅक. तर हे पूर्ण पॅनल मला 6000ला पडला. तर तुम्ही या टॉप रॅकमध्ये बघू शकता तुमच्या भरपूर साऱ्या वस्तू राहू शकतात. आणि आतून पूर्ण लेदर कोटिंग आहे टॉप बॉक्स, तर बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॉकेट्स पण आहेत बनवलेले. तर ह्याला तुम्ही काढू पण शकता. जर तुम्हाला जर वाटलं की मला टॉप बॉक्स काढायचा किंवा ट्रेकिंगसाठीच फक्त टॉप बॉक्स लावायचा, तर तुम्ही ह्या टॉप बॉक्सला काढू सुद्धा शकता. इथून फक्त तुम्हाला एक स्क्रू काढायचं, बस हा टॉप बॉक्स निघून जाईल. आणि त्याच्यानंतर मी लावलेला आहे हा फूट रेस्ट. कधी कधी बायका आपल्या गाडीवर बसतात, तर मी माझ्या बायकोसाठी ॲक्च्युली तिला बसण्यासाठी फूट रेस्ट, कारण ती कधी कधी वन साइडेड बसते. तर हे फूट रेस्ट मी बसून घेतलेलं आहे. ते तुम्हाला गाडीबरोबर येत नाही. हे तुम्हाला ह्याची किंमत मला काहीतरी 950 रुपये 900 रुपये पडली आहे. तर टोटल तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की हे टोटल मला 9000पर्यंत पडले पूर्ण मॉडिफिकेशन. आणि दुसरी गोष्ट, विंडशिल्ड आम्ही बसवणार होतो, पण ह्याची जी विंडशिल्ड आहे खूप छोटी होती आणि त्यासाठी चांगला लुक येत नव्हता त्या विंडशिल्डचा. त्यामुळे मी विंडशिल्ड बसवली नाही. मी रॉयल एनफिल्डची विंडशिल्ड बघत होतो जी मोठी होती, पण त्याच्यामुळे मला ती कम्फर्टेबल वाटली नाही. आणि गाडीचा लुक तुम्ही बघू शकता, विदाउट विंडशिल्ड पण चांगला दिसतो. तर तुम्ही अजून मला कमेंट करून सांगा की मी अजून काय मॉडिफिकेशन केलं पाहिजे जेणेकरून गाडीचा लुक अजून वाढेल. तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नक्की सांगा की ही मॉडिफाय केलेली TVS रोनिंग कशी वाटते.